प्रत्येक लीडरच्या प्रवासात एक क्षण येतो जेव्हा फक्त ज्ञान पुरेसं राहत नाही, जेव्हा फक्त अनुभवही पुरेसा राहत नाही, आणि जे सर्वात महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे स्पष्टता. अशी स्पष्टता जी डेटाच्या पलीकडे आहे, जी तर्काच्या पलीकडे आहे, जी गोंगाटाच्या पलीकडे आहे. हीच आहे आज्ञाचक्राची जागृती, लीडरशिपचा तिसरा डोळा. लीडरशिप तंत्र मॉडेलमध्ये आज्ञाचक्र म्हणजे काय? आज्ञाचक्र जे भुवयांच्या मध्ये स्थित आहे, हे फक्त एक ऊर्जा केंद्र नाही, हे आहे जाणीवेचं कमांड सेंटर. लीडरशिप तंत्र मॉडेलमध्ये आज्ञाचक्र म्हणजे दिसण्याच्या पलीकडची दृष्टी, माहितीच्या पलीकडची अंतर्दृष्टी, विश्लेषणाच्या पलीकडची जागरूकता. जो लीडर आज्ञाचक्रातून कार्य करतो तो फक्त जग पाहत नाही, तो पॅटर्न, शक्यता आणि उद्देश अनुभवतो. आधुनिक लीडरशिप माइंडसेटमध्ये आज्ञाचक्र. आजच्या जगात जिथे AI, डेटा, रिपोर्ट्स आणि KPIs भरपूर आहेत, लीडर माहितीने भरलेला आहे. पण सत्य काय आहे? माहिती गोंधळ निर्माण करते, अंतर्दृष्टी दिशा देते. आज्ञाचक्र सक्रिय करतं स्ट्रॅटेजिक थिंकिंग, इंट्युटिव्ह डिसिजन मेकिंग, दीर्घकालीन दृष्टी. आज्ञाचक्र जागृत असलेला लीडर फक्त प्रतिक्रिया देत नाही, तो जागरूकतेने प्रतिसाद देतो. ज्ञान ते प्रज्ञा, अंतर्गत प्रवास. आधुनिक मॅनेजमेंट शिकवतं डेटा विश्लेषण, ट्रेंड समजून घेणं, रिस्क मूल्यांकन. पण आज्ञाचक्र शिकवतं अदृश्य बिंदूंना जोडणं. हीच फरक आहे मॅनेजर आणि विजनरीमध्ये, प्लॅनर आणि क्रिएटरमध्ये, एक्झिक्युटर आणि सीयरमध्ये. आज्ञाचक्र ज्ञानाला प्रज्ञेत, विस्डममध्ये रूपांतरित करतं. आज्ञाचक्राची जागृती, साधना आणि सराव. जेव्हा आज्ञाचक्र सक्रिय होतं तेव्हा तुमच्यात काहीतरी बदलायला लागतं. तुम्ही पाहू लागता जे इतरांना दिसत नाही. भविष्य काय संकेत देतंय, परिस्थितीची खरी गरज काय आहे. सराव, प्रॅक्टिसेस, ध्यान, भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करून, शांतता आणि निरीक्षण, जर्नलिंग, विचार लिहिणे, डिजिटल आणि मानसिक गोंधळ कमी करणे. कारण स्पष्टता नेहमी शांततेत जन्म घेते. विजन आणि मिशनमध्ये आज्ञाचक्राची भूमिका. प्रत्येक महान संस्था, प्रत्येक मोठी चळवळ, प्रत्येक क्रांतिकारी कल्पना एका विजनने सुरू झाली आहे. पण विजन म्हणजे फक्त कल्पना नाही, विजन म्हणजे भविष्यातील स्पष्ट वास्तव. आज्ञाचक्र लीडरला सक्षम करतं स्पष्ट मिशन तयार करण्यासाठी, टीमला उद्देशाशी जोडण्यासाठी, निर्णयांचे परिणाम आधीच पाहण्यासाठी. असा लीडर कधी म्हणत नाही मला पुढे काय करायचं माहीत नाही. तो म्हणतो मला स्पष्ट दिसतंय आपण कुठे चाललो आहोत. क्रिएटिव्ह थिंकिंग आणि इनोव्हेशन. आज्ञाचक्र सर्जनशीलतेचं केंद्र आहे. ही फक्त कला नाही, ही आहे सोल्युशन्सची सर्जनशीलता, बिझनेस मॉडेल्सची सर्जनशीलता, लीडरशिप स्ट्रॅटेजीजची सर्जनशीलता. आज्ञा सक्रिय झाल्यावर समस्या संधी बनतात, अडथळे संकेत बनतात, गोंधळ दिशा बनतो. कारण सर्जनशीलता म्हणजे जास्त विचार नाही तर वेगळं पाहणं आहे. निर्णय घेण्याची शक्ती. लीडरशिपची खरी परीक्षा निर्णयांमध्ये होते. आणि प्रत्येक निर्णय लॉजिकल नसतो, कधी तो असतो अनिश्चित, जोखमीचा. स्पष्ट आज्ञाचक्र देतं अंतर्गत आत्मविश्वास, अंतर्ज्ञानाची ताकद, दबावात स्पष्ट निर्णय. हे तुम्हाला विचारायला शिकवतं योग्य काय आहे जेव्हा काहीच स्पष्ट नाही. लीडरशिप ॲटिट्यूडमध्ये बदल. जागरूक आज्ञाचक्र असलेला लीडर विकसित करतो गोंधळातही शांतता, गोंगाटापासून दूर राहणं, उद्देशावर लक्ष, स्वतःच्या अंतर्गत आवाजावर विश्वास. तो मान्यता शोधत नाही, तो स्वतःच्या दृष्टीवर विश्वास ठेवतो. बिझनेस आणि जीवनात आज्ञाचक्राचा प्रभाव. बिझनेसमध्ये तुम्ही ट्रेंड्स आधी ओळखता, तुम्ही स्ट्रॅटेजिक निर्णय घेता, तुम्ही अनावश्यक जोखमी टाळता. जीवनात तुम्हाला तुमचं उद्दिष्ट समजतं, तुम्ही कृतीला अर्थाशी जोडता, तुम्ही वाहनं थांबवता आणि दिशा देणं सुरू करता. आज्ञाचक्र जीवन बदलतं, अनियंत्रित प्रवास ते सजग निर्मिती. आजची सर्वात मोठी समस्या. आजच्या लीडर्समध्ये बुद्धिमत्तेची कमतरता नाही, कमतरता आहे शांततेची, जागरूकतेची, अंतर्गत स्पष्टतेची. खूप गोंधळ, खूप मतं, खूप विचलन, आणि या सगळ्यात आतला आवाज हरवतो.
आज्ञाचक्र तो आवाज परत आणतं. लीडरशिप म्हणजे फक्त लोकांना लीड करणं नाही. ते आहे जे इतरांना दिसत नाही ते पाहणं, जे इतरांना वाटत नाही ते मानणं, जे इतर कल्पना करू शकत नाहीत ते निर्माण करणं. आणि हीच आहे आज्ञाचक्राची शक्ती. समाप्ती, हळू प्रभावी आवाजात. जर तुम्हाला एक प्रभावी लीडर बनायचं असेल तर फक्त तुमचे स्किल्स वाढवू नका, तुमची दृष्टी विकसित करा. कारण भविष्य त्यांचं नसतं जे जास्त मेहनत करतात, भविष्य त्यांचं असतं जे जास्त स्पष्ट पाहतात. जर याने तुमच्यात काही जागृत केलं असेल तर तुमचा प्रवास सुरू झाला आहे. स्वागत आहे तुमचं. रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. जिथे लीडरशिप शिकवली जात नाही, जागवली जाते. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू. तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.